नेत्रा, मला तुला आयुष्यभर असंच हसताना पाहायचंय. अहो, एक विचारू तुम्हाला? काय म्हणाली सत्ता? एक विचारू तुम्हाला? त्याच्या आधी अहो, विचार. नाही, काही नाही. अगं विचार. नेत्रा, विचार ना. ते ते काल मी इथेच झोपून घेतलं ना, आपलं काहीच बोलणं नाही झालं ना त्यावर. नाही म्हणजे मी बाबूशीला होते ना, तेव्हा माझं आणि हेमाचं नेहमी जागेवरनं भांडण व्हायचं. आम्ही वर झोपायचो ना माळ्यावर, मग तिथे कोण कुठे झोपणार, प्रत्येकाची आपापली जागा ठरलेली असते ना, म्हणून तेच तुम्हाला विचारायचं होतं, तुम्हाला कुठे झोपायला आवडेल ते. काय झालं? काही नाही. सांगा ना, कुठली जागा आवडेल तुम्हाला? सांगू? चालेल. नेत्रा, त्या ॲडव्होकेटच्या ऑफिसमधून बाहेर आल्यावर तुम्हाला काहीतरी म्हणाली होतीस. आय लव्ह यू. काय? आठव ना. मला नाही आठवत. खरंच नाही आठवत आहे? बरं, ठीक आहे. आय अरे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. त्या व्हिडिओवरनं मला तू ब्लॅकमेल केलंस, माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी करून घेतल्यास, पण आता तू स्वतः हे सगळं अद्वैतला जाऊन सांगायचंस की तू मला कसं ब्लॅकमेल केलंस. अद्वैत समोर सगळ्या गोष्टी तू कबूल करायच्यास, नाहीतर मग मला जे करायचं ते मी करेनच आणि ते तुला महागात पडेल. ये अद्वैत, तुला मी सगळं सत्य सांगितलंय, तूच बघ काय करायचं ते.
झोपेत सुद्धा एवढी अलर्ट असतेस? मला माहित नव्हतं. अरे तुला एक सरप्राईज द्यायचंय. ऐक. नेत्राला माहितीये पुत्र प्रेमापोटी तू तिचा बळी देणार होतास, खून करणार आहेस माहितीये. आपण एका पंक्तीत आलो रे शेखर, लेवल सेम. तुला काय वाटतं हे सगळं करून तुला हवं ते साध्य होईल? जे करायचं ते कर. ओके, मग हा व्हिडिओ मी आई बाबांना दाखवते, अद्वैतला दाखवते, नेत्राला दाखवते. ऐक ना, पूर्ण ऐक ना. परिणाम काय होतील माहितीये? या सगळ्याचा मतितार्थ कळला का तुला? तू जो काही खटाटोप करतोयस ना तो मातीमोल होणार आहे. का करतेस तू हे सगळं? काय मिळतं काय तुला हे सगळं करून? मिळतंय नाही, मिळणार आहे. 10 करोड रुपये मिळणार आहेत, मिळणारच आहेत. देशील ना? हवेत मला, हवेत म्हणजे हवेतच. काय कराय? मजा आली ना? मला खूप मजा आली. मला आता कळतंय तुला माझी मजा घेताना किती आनंद होत असेल. माझं डोकं दुखतंय ग, जरा डोकं चेपून दे ना. हे बघ, माझं डोकं शांत आहे, तोपर्यंत शांत राहू दे. तर का माझं डोकं फिरलं ना, मी काय करू शकतो माहिती आहे ना तुला? चल बघू नको, डोकं चेप माझं. डोकं चेप. अगं प्रेमानं ग, हळूवार प्रेमानं चेप. तुला काय वाटलं मी तुझ्या समोर झुकलो? अगं तेव्हा परिस्थिती तशी होती. मला कुठल्याही परिस्थितीत अद्वैत आणि नेत्राचं लग्न लावून द्यायचं होतं. आता मी मोकळा झालोय. हळूहळू मी आता मोकळा झालेलो आहे. आता तू आणि मी. पण तुझं किती बिंडो काय रुपाली? हे मी रेकॉर्डिंग केलं तुला कळलं सुद्धा नाही. कमाल आहे. तिकडे थँक्यू. आज तू व्यवस्थित जेवलीस ना ग? आणि उद्या सुद्धा मी खाली यायच्या आधी भरपूर ब्रेकफास्ट करून घे. नाही, मी समोर आल्यावरती तुला भूक लागणार नाही, भूक मरेल तुझी, घशाखाली अन्न उतरणार नाही. आणि आता विचारलं तू जेवलीस का, कारण समजा हे रेकॉर्डिंग मी आत्ता अद्वैतच्या रूम मध्ये गेलो आणि त्याला ऐकवलं, तुला आत्ता घराच्या बाहेर पडायला लागेल. मग तुला खायला कोण नेणार? शेखर, तुमच्या मनासारखं झालंय की नाही? आधी नेत्राचं लग्न झालंय, सगळं व्यवस्थित आहे. आता मी सगळी परतफेड करते. तू डोक्याच्या ना माझं. ऐका 10 करोड रुपये घेतलेत ना मी, ते देते परत. म्हणजे थोडेफार खर्च झालेत इकडे तिकडे, सगळे पैसे परत देते, सगळी परतफेड करते मी. तू आधी डोकं चेप माझं. चेप. रुपाली, तू मला परतफेड करूच शकत नाहीस. अगं 20 वर्ष माझ्या पैशावर जगलीस, माझे पैसे लुबाडलेस, मला लुबाडलेस. 20 वर्षाचा हिशोब करायला लागलीस ना, नाके नऊ येतील तुझ्या. आणि माझ्याकडनंच लुबाडलेले पैसे मला परत करणार आहेस तू. कमाल आहे तुझी. ते पैसे ठेव तुलाच. त्यापेक्षा एक काम कर ना, तू हे सगळं अद्वैतला जाऊन सांग. सगळं म्हणजे सगळं सांगायचं आत्ताच्या आत्ता. अगं मी मस्करी नाही करत आहे, खरं सांगतोय. जा अद्वैत, का उद्या सगळ्यांसमोर लाऊडस्पीकरवरनं हे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकू, म्हणजे सगळ्यांसमोर तुझा जाहीर निरोप समारंभ होईल. जानिक, जा अद्वैतच्या रूम मध्ये आणि पुन्हा येऊ नकोस इथे. निघ.
बाबोशीला ना एक झरा आहे, तिथे मी आणि रेखा नेहमी भेटायचो. रेखा म्हणजे माझी मैत्रीण, मी तुम्हाला सांगितलं होतं. हो. कधी कधी तिची आई नाही पाठवायची, मग तेव्हा मी एकटीच जाऊन बसायचे तिथे. आणि तिथे ना वेळ कसा जायचा काही कळायचंच नाही. खूप छान वाटायचं. ती जागा माझी सगळ्यात आवडतीये. आता तुम्ही सांगा, तुम्हाला कोणती जागा सगळ्यात जास्त आवडते? ही म्हणजे इथे तुझ्या जवळ, तुझ्या सोबत. तू जिथे जिथे असशील तिथे तिथे आवडतं मला. आणि आता माझ्यापासून लांब तुला कुठेच जाऊ देणार नाहीये मी. नाहीतर मी त्या बुवांना भेटणार आहे, ज्यांनी बाबांना हे सगळं सांगितलंय. मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय की हे सगळं नक्की काय आहे. सॉरी, आपण या विषयावर बोलायचंच नाहीये ना. सॉरी, मी दुसरं काहीतरी बोलतो. हा, नेत्रा, आता आपल्या मुंबईला साईट सुरू होणार आहेत, त्यामुळे कामाचं प्रेशर वाढेल. म्हणजे तेजस आहे, तो बघतोय सगळं, पण एकट्यावर किती प्रेशर टाकणार ना. स्वतः मलाही जावं लागेल मुंबईला. आणि मी मुंबईला गेलो तर तुलाही यावं लागेल माझ्या बरोबर. येईन ना.
आय लव्ह यू साहेब. आजोबा काही होतंय का? आजोबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. अरे पाताळात जरी जाऊन लपलास ना तरी तिचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. आजोबा त्रिनयना देवीचा भक्त वध करेल म्हणजे काय? आजोबा काय झालंय? कुणाचा वध होणार आहे? कोण त्रिनयना देवीचा भक्त? आजोबा पास्ट मध्ये असं काही घडलंय का जे तुम्हाला सांगायचंय? आजोबा तुमचा आणि त्रिनयना देवीचा काय संबंध आहे? आजोबा काय झालंय?